धानाची लिमिट वाढविण्यासाठी 14 एप्रिलला लाखांदूर येथे धरणे आंदोलन। खरीप हंगामातील धान खरेदी लिमिट अभावी बंद पडल्याने शेतकरी 5 महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान मोजणी न झाल्याने पडून आहेत। यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून हवालदिल झाला आहे। धानाचे मोजच नाही तर पैसे कोण देणार अशी स्थितीने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याच्या विवंचनेमुळे शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ धानाची लिमिट वाढवून द्यावी व शेतकऱ्यांचे धान खरेदी करून तात्काळ खात्यावर पैसे जमा करावे या मागणीला घेऊन येत्या एप्रिल 14 रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील शिवाजी चौक टी पॉइंट येथे धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। येत्या एप्रिल 14 रोजी लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. पंकज भोयर हे येत असून या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडण्यासाठी या धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून त्यामार्फत धानाची लिमिट वाढवून शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे व तत्काळ खात्यावर पैसे जमा करावे अशी मागणी रेटून धरणार आहेत। यासाठी तहसीलदार लाखांदूर मार्फत राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे। या धरणा आंदोलनात तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रशेखर टेंभुर्णे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. सुरेश ब्राह्मणकर यांच्यासह प्रमुख शेतकऱ्यांनी केले आहे।